वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता ग्रंथ अध्याय पहिला देवदर्शन. श्री गुरुदेवाय नमः. ओम नमोजी विश्वचालका जगतवंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका भासशी विश्वरूपी आपणची झाला धराधर उरला भरोणी महिवर अनुरेणुतुनी करशी संचार विश्वनाटक नटावया आपणची मंदिर मूर्ती पुजारी आपणची पुष्पे होऊनी पूजा करी आपणची देवरूपे अंतरी पावे भक्ता गणेश शारदा आणि सद्गुरु आपणची भक्तकाम कल्पतरू देवदेवता नारद तुंबरू आपणची जाहला नाना चातुर्य कला व्यापे आपणची गाये नाचे आलापे प्रसन्न होऊनी आपणची सोपे भक्तिफळ दावी गुरु शिष्य एका स्थळीचे भिन्न नाहीत पाहता मुळीचे सुख संवाद चालती भिन्नत्वाचे रंगरंगणी आणावया हे जयाचिया अनुभवाले त्याचे जन्म मरण दुःख संपले आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणूनिया त्यासी नाही उरला भ्रम विश्व आपणा सह झाले ब्रह्म तो जे जे करील ते ते कर्म पूजा तुझी ईश्वरा तुझ्या शक्तीची ही पूर्णावली अजूनही नाही जीव भावात शिरली म्हणूनच अज्ञान दशा उरली आम्हा पाशी जेव्हा तुझे दर्शन घडे उघडती विशाल ज्ञानाची कवाडे मग मी तू पणाचे पोवाडे कोठचे तेथे ज्यासी तुझे दर्शन घडले त्यास कैचे परके राहिले सर्व विश्वची झाले आपुले दिव्यपणे परी आम्ही वंचित दर्शनासी परसुखे आनंद कुठला आम्हासी आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी मानतो स्वर्ग दुसऱ्याची उणीव पाहता हसणे दुसऱ्याची आपत्ती पाहून पळणे दुसऱ्याचे वैभव देखुनी जळणे होते ऐसे कष्टासाठी कुणी मरो प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो लोभासाठी कुणाही स्मरो होते ऐसे हे जेव्हा अनुभवा आले तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले म्हणून तुझ्या नामी वेदले चित्त सर्व तो परी दुजा कोणा शरण जावे तरी सर्वांगीण शक्ती केवी पावे एकेकाचे चरण धरावे तरी वेळ जीवा फावेना उजेडा करिता काजवे धरावे भुललिया मार्गे परतो जावे ते स्वसंवेद्य कैसे व्हावे निर्भयपणे तारकेवरी दृष्टी धरली तिची स्वयं क्षणात उडाली तैसी गती होईल आमची भली विशाल मार्गी तुझी खरा निश्चय अविनाशी कधी काळीही न ढळसी सर्व गुण ज्ञान तुझे पाशी हवे ते लाभती यासी पाहिजे सूर्यकिरण अनेक मार्ग दिसती दुरून अनुभवाया आपुले चिंतन ध्येय प्राप्ती रूपाने सूर्य जैसा नभी उगवला अंधकाराचा नाश झाला तैसा तू हृदय प्रगटला जीव झाला विश्वव्यापी चंद्राचे किरण व्यापले चकोर चित्त प्रसन्न झाले तैसे तू आपुलेसे केले मग पळाले ताप सारे जोवरी पंचानन नाही दिसला तोवरी अतिगर्भ जंबुकाला तैसा तुझा प्रकाश नाही पडला तोवरी ग्रासती विकार शत्रू सूर्य जीवन देता फुले कमल जैसे हसले फुलले तैस्या तुझ्या दर्शनाने झाले कृपापात्र जीवांचे राजहंसे सोस पुरविता पाणी दुधाची होय भिन्नता तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता दोष निर्दोषता उमगे अति काळोखी बीज कडाडे दुरावला गडी दृष्टीस पडे तैसी तुझ्या दर्शन प्रतापे घडे शांती प्राप्ती
अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानाची लाभते कुसंगती, अज्ञानाने दुरावते प्राप्ती सत्यस्वरूप देवाची. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भान, वस्तू भरुनी पूर्णपण तुझ्या ठाई. म्हणून हे ज्ञान समुद्रा, पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा, सर्वांग विकासा स्वर्ग मुनींद्रा, कृपा करी आम्हावरी. जीवाचे दारिद्र्य द्याया निवारून, एक तुची आहेसी संपन्न, म्हणून आलो तुला शरण. सर्वज्ञ आदी पुरुषा, होतो तुझेची परी दुरावलो, ठाईच असोनी भुललो, मृगजळात पाणी समजोनी धावलो, हरिणा परी. सुकलिया नदीसी पाहुनी, त्रस्त होती पिपासू प्राणी, भरते येता जाती आनंदुनी, तैसेची करी आम्हासी. कोवळे अंकुर भूमीवरी फुटले, जेथे मंद शीतल वर्षा चाले, त्या परी समाधान झाले आर्तजीवांचे तव कृपे. ऐसे भावयासी करीतो प्रार्थना, तन्मय करुणी जीव प्राणा, भिन्न उरोची नय वाटे मना, व्हावे लवना समुद्रापरी. यात असती किती अडथळे, आकुंचित केले अज्ञानमुळे, परी तुझ्या विशालतेचे चिंतन बळे, करील मोकळे आम्हासी. आम्ही कितीही दडलो पडलो तरी, तुझे लक्ष उडत्या घारी परी, निवडून काढी अज्ञानाबाहेरी, सुख सर्व तो परी द्यावयासी. हुललिया वत्सा गाय हंबरे, पक्षिनी अंडा भवती फिरे, तानुल्या माय काम करताही सावरे, आपुलेची म्हणूनी. हिंगोटी अळीशी गुंजारी, निज ध्यासे आपणा समान करी, तैसा देव भक्ता लागी धरी, साधन जाळे पसरुनी. ऐसे हे प्रत्यक्षची घडे, जीव आर्त होता मार्ग सापडे, मार्गे चालता साक्षात्कार जोडे, व्यापक देव दर्शनाचा. हे जाणून करीतो प्रार्थना, पूर्ण व्हावया मानवांची आराधना, विश्वरूप पहाया देवदर्शना, आलो चरणा निर्धारे. तू व्यापक सर्वात्मरामा, सत्य ज्ञानानंद निष्कामा, तैसेची होणे हृदय आम्हा, तरीच होय तुझी भक्ती. म्हणून आमची बुद्धी विशाल करी, कर्म करावया भूलोकावरी, आयुष्य दे शतक निर्धारी, जीव आम्ही विश्वसेवे. पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागेतिरी, स्फुरू लागली ऐशी अंतरी, विश्वाकार वृत्ती. तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात, प्रथम ग्राम गीताची हातात घ्यावी म्हणे. विश्व ओळखावे आपणावरून, आपणची विश्व घटक जाण, व्यक्तीपासून कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज आपुला, समाजापुढे ग्राम आहे, ग्रामापुढे देश राहे, देश मिळून ब्रह्मांड होये, गती गतीने जवळते. मानव मात्राचे प्रथम माहेर, आपले गाव त्यातील घर, त्यातून प्रगती करीत सुंदर, पुढे जावे विश्वाच्या. प्रथम पाया मानव वर्तन, यास करावे उत्तम जतन, गाव करावे सर्वांग पूर्ण, आदर्श चित्र विश्वाचे. गावा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा, येईल देशा. आकारे पृथ्वी असो विशाल, नद्या पर्वतांनी महाप्रबल, परी आमुचे गावची मूळ, घटक विशाल पृथ्वीचा. गावची जरी उत्तम नसले, तरी देशाचे भवितव्य ढासळले, ऐसे मानावे जाणत्याने भले, हृदया माझी. गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न, विश्व प्रसन्न देव प्रसन्न, सर्वाधी मन प्रसन्न करावयाचे आपुल्या. हे ओळखाया ज्ञान व्हावे, ज्ञान अनुभवासी आणावे, मगची सुख संपादावे विश्वरूप दर्शनाचे. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा हेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा.
यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ, आचरण ज्ञान मूळारंभ, सक्रियतेचा मूळ स्तंभ उभा राहावा. ऐसा ऐकिला मधुर आवाज, भीमे तिरी असता सहज, तैसाची वंदिला पंढरी राज, ध्यान रूपाने केले साधू संतांचे चिंतन, करावया ग्रामाचे पुनर्निर्माण, नवीन काहीच न सांगेन, जुनेची देणे देवाचे. संत महंतांनी कथन केले, परिते पुढे विपर्यस्त झाले, मानवा मानवात खंड पाडले पाखंड्यांनी, विशालता गेली मानवांची, रचना केली जाती पंथांची, कामाची होती ती कायमची, विभागणी माथी बैसली, सेवेसाठी पंथमंडळ, ते जनासी वितंडायाचे झाले खेळ, असोनी एकची गोपाळ, लढले जैसे यादवापरी, हे द्वैत जावे निघून, म्हणून सेवा आरंभावी आपण, ऐसा संकल्प दृढ धरून, ग्रंथ केला सद्भावे, आपुल्या परी काम घ्यावे, जैसे जयासी साधेल बर्वे, उत्तमची करीत जावे, ईश्वर गुरुशी स्मरुनी, वाङ्मयी सेवा सेवाची जाण, जेणे मार्गी लागती जन, जनती तुका जनार्दन, जाणून कार्य करावे, जे जे आपणासी कळते, ते ते सांगावे सकळाते, आपुलेची म्हणून जणते माय बाप, सांगणाराची हुशार झाला, ऐकणारा वाया गेला, ऐसा समज ज्याने केला, बुडाला तो अहंकारे, सर्वची ऐकतील ऐसे नाही, याची आहे मागील ग्वाही, म्हणून सेवा खंडो द्यावी, ऐसे नाही उचित. आत्मसंतोषा कारणे, विश्वसेवेच्या प्रेरणेने, ग्रंथ रचिले सद्हृदयपणे थोर जनांनी, काही सांगती विश्वाची कहाणी, काही बोलती देश लक्षुनी, आपण सांगावी ग्रामावरुनी, ग्राम गीता, कृष्ण गीता, रामगीता, हंसगीता, हनुमंत गीता, शिवगीता, अवधूत गीता, कथिल्या कोणी, गुरुगीता, गणेश गीता, पांडव गीता, भगवद्गीता, देवगीता, देवी गीता, सर्व झाल्या, सर्वांचा एकची सार, शुद्ध करावे हृदय मंदिर, सुखी करावे चराचर, तरीच पावे सद्गती. विश्वब्रह्म बोलत गेला, सभोवती समाज दुःखी बुडाला, ग्रामसेवाई न कळे ज्याला, त्याचे ज्ञान व्यर्थची, वनीतीर्थी फिरोनी आला, आपुला गाव नाही सुधारला, तो कैसा म्हणावा महाभला एकटाची, संतांचे ऐसेची वचन, आपण तरला नवे उद्धरण, लोकास लावी सन्मार्ग पूर्ण, तोची तरला पूर्णपणे, ठेवूनिया संतावरी विश्वास, हाची धरिला मनी निज ध्यास, आरंभ केला ग्रामगीतेस, आपुल्या परी सेवा भावे, माझी मला साक्ष आहे, मी ग्रंथ करता विद्वान नोहे, परिधान्य राशीत आपुले पोहे, टाकावे वाटती, देव प्रेमाचा भुकेला, न पाही जातपात अथवा कला, साधा भोळा ही उद्धरिला, ऐसा लौकिक दयाचा, देव सौंदर्याचा भोगता असता, तरी कुब्जेवरी का प्रसन्न होता, देव जरी वैभवची इच्छिता, तरी विदुरा घरी का धावे, देवा कला कौशल्याची रुचे, तरी का वेड पेंद्या वाकुड्याचे, मी पण जिरवी ब्रह्मदेवाचे, ते पांडित्य काय करी, ऐसे देवाचे गोढवे, सांगावे ते कमीच पडावे, म्हणून आपुल्या परी चिंतावे, कार्य करावे भक्तीने, आपुला विश्वास जैशा परी, तैसी करावी चाकरी, येथे बोला याची उरी, आहे सर्वा लागुनी, आपणासी देवापायी समर्पावे, विश्वी विश्वाकार व्हावे, पाहावे तैसे बोधित जावे, जीवा लागे, ऐसे धरोणी मानसी, आरंभ केला ग्रामगीतेसी,
प्रार्थुनिया संत महंतासी आशीर्वाद घेतला. संत महात्म्याचे हृदगत देवाचा शुभ सृष्टी संकेत विशद कराया सरळ भाषेत सुखसंवाद आरंभिला. येथे श्रोती विचारिले ग्रामगीते प्रति लिहिणे झाले. त्या संत देव कासया घातले स्तुती स्तोत्रे गौरवनी. आपुले गाव उन्नत करावे सकल लोक हाती घ्यावे. यासी देवाचे गोढवे गावेत कासयासी. काय देव न म्हणता काम नोहे संतान भजता वाया जाये. आशीर्वाद न घेता येतो क्षय सत्कार्यासी. कासयासी मध्यस्थता उगीच देव धर्माची कथा. करावी आपण सर्व गाथा मारावी माथा देवाच्या. ऐसे देवावरी विश्वासुनी लोक झाले दुबळे मनी. गाव भिके लागले याच गुणी सोडा देव देव बोलणे. तुमचे म्हणणे मी ऐकिले लोक पराधीन आळशी झाले. परी देवाने ऐसे सांगितले कोठे आहे. अहो देवाची ऐसा नाही झाला मग सांगेल कैसा इतराला. हा तो विपर्यास केला भित्र्या आळशी लोकांनी. जासी करणे नको काही द्याने द्यावे देवाची ग्वाही. आपुली पापे लपवावी सर्वही पाठी मागे. लोकात वाढवावा भ्रम आपुले चुकवावे श्रम. देवाची या नामे चालवावे कुकर्म त्यांनी समाज बुडविला. म्हणून मी तैसे न सांगेन येथे जे केले देवस्मरण. ते भित्रे आळशी कराया जन नाही जाना निर्धारे. देव म्हणजे कर्तव्यशूर न्यायनीतीचे माहेर. क्रांतिकार्याचे दिव्य निर्जर अग्रसर जगा माझी. देव म्हणजे अतिमानव मानवाचा आदर्श गौरव. त्याचे कार्य ध्यानी राहो स्फूर्ती यावया पुढीलासी. येथे मुख्य देवाचे व्याख्यान नाही केले यथार्थ पूर्ण. देवासी पुरुष उत्तम समजून वागा म्हणालो सर्वांना. मुख्य देवाचे आरंभी स्मरण त्यातही त्याचे एक एक लक्षण. ते साधकासी भावे साधन म्हणून या आठविले. चला विशालतेच्या मार्गी जे गेले ते तरले जगी. भरुणी दिली अंतरंगी हीच कीर्ती भाविकांच्या. मित्र हो गाव व्हावे स्वयंपूर्ण सर्व प्रकारे आदर्शवान. म्हणून घेतले आशीर्वचन पूर्वजांचे. आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन ऐकून घ्यावे देवोनी श्रवण. त्या फळवावे कार्य करून यासी आशीर्वाद बोलती. लोक थोर आशीर्वाद देती परी कार्य थोडेही न करीती. तेनेची फजित पावती गुलाम दुर्बळ होऊनी. आमुचे आशीर्वादाचे लक्षण थोरांनी करावे मार्गदर्शन. बोध मार्ग उंगावा आपण सफल करावा संकल्प. एरवी थोरांनी म्हणावे शतजीव आम्ही व्यसने करावी मृत्यू ठेव. अभ्यास न करिता बुद्धिमान भव आशीर्वाद कैसा फळे. अंध दुबळा भाविकपणा तो कधीही न रुचे माझ्या मना. संत देवाची निष्क्रिय गर्जना करील तो आस्तिक नव्हे. आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक चालती आम्हा ऐसे नास्तिक. त्यांचा भाव आहे सम्यक सुखी व्हावे सर्व म्हणून. भलेही तो देव न माने परी सर्वा सुख देऊ जाणे. मानवासी मानवाने पूरक व्हावे म्हणून या. ग्रामातील सर्वजण होवो सर्व सुखी संपन्न. घेऊ नये कुणाचा प्राण समाजस्थिती टिकावी. आम्ही सर्वची संतुष्ट राहू सर्व मिळूनी सर्व खाऊ. राबू सर्व सुखे सेवू जे जे असेल ते सगळे. आमची संपत्ती नसे आमची आमची संतती नसे आमची. कर्तव्य शक्ती नसे आमची व्यक्तिशा उपभोगार्थ. हे सारे गावाचे धन असो काया वाचा बुद्धी प्राण. ऐसे असे जयाचे धोरण तो नास्तिकही प्रिय आम्हा. तो तत्वता नास्तिकची नोहे जो सर्वासी सुखवित आहे. तो देव देव जरी ना गाये तरी देवसेवाची त्या घडे.
आम्ही देवाचे नाव मध्ये घातले, परी सर्वांच्या सुखार्थ कार्य केले. कर्तव्य तत्परतेशीच वर्णिले, जिकडे तिकडे लोकांपुढे विशाल ज्ञान, ठेवाया तुच्छ आदर्श कोण. म्हणून देवाचे नामाभिधान, घेतले विशाल भावाने. आम्ही आपुल्यासाठी मरतो, देव सकळांसाठी कार्य करतो. हाची भाव त्याने स्फुरतो, म्हणून धरिला देव चित्ती. देव म्हणजे घेवची नोहे, सर्व काही देवची आहे. ऐसा ज्याचा संप्रदाय, त्यासी भजू जीवे भावे. अंतिम ध्येय अखंड शांती, अनुभवा यावी जीवाप्रती. यास लागी केली स्तुती, साध्य साधनाची. जे शांती आणि सत्य अंगी मुरवणी झाले कृतकृत्य, तेची सेवा मूर्ती संतस्तुत्य आदर्श रूपे. उदारचरित संत सज्जन, मनोभावे तयासी वंदन. जे उपदेशिती जनी जनार्दन, गाव सुख संपन्न करावया. साधू संत देवधर्म, मानव उद्धारची त्यांचे कर्म. तेची आठवणी उद्धरू ग्राम, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. देव संत वंदुनी कथिले हृद्गत, प्रथम अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.